सर्वप्रथम सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण कॅप राऊंड 2चा रिझल्ट MHTCT इंजिनिअरिंग ॲडमिशनचा आज डिक्लेअर होणार आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना आता मोस्टली तर कॉमन डाऊट्स कोणाला नसतील की किती वाजता डिक्लेअर होणार वगैरे काय होणार। जनरली इव्हिनिंगपर्यंत साधारण 8-9 वाजेपर्यंत लागून जातो, रिझल्ट डिक्लेअर होऊन जातो। त्यानंतर पुढल्या म्हणजे उद्या सीट मॅट्रिक्स वगैरे काय असेल ते डिक्लेअर होईल। तुमचं अलॉटमेंट स्टेटस तुम्हाला आज इव्हिनिंग रात्री 9 पर्यंत फार 9-9:30 पर्यंत कळेल की तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे। मग आता समजा उदाहरणार्थ मला एखादं कॉलेज अलॉट झालंय, तर पुढे नेक्स्ट प्रोसेस कशी बघा। आता कॅप राऊंड 1 मध्ये असे काही विद्यार्थी ज्यांना कॉलेज अलॉट झालं नव्हतं पण 2 मध्ये अलॉट झालंय, तर त्याला काय करावं लागेल। आणि असे विद्यार्थी ज्याला कॅप राऊंड 1 मध्ये अलॉट झालं परंतु त्याने बेटरमेंट केलेलं आहे, असे म्हणजे 2 कॅटेगरीचे स्टुडंट्स सध्या आहेत आपण जर विचार केला तर। आता फर्स्ट राऊंड मध्ये अलॉट झालेलं कॉलेज आहे, सेकंड राऊंडला बेटरमेंट केलं तरी देखील तेच कॉलेज अलॉट झालं तर काय, आणि जर दुसरं कॉलेज अलॉट झालं म्हणजे बेटरमेंट झालं तर काय नेमकं, असे खूप कॉमन क्वेश्चन्स आहेत। त्यासाठीच आज व्हिडिओ बनवलाय हा, की सर्वांचे डाऊट्स एकदा क्लिअर होतील। तर चला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॅप राऊंड 1 ला जे कॉलेज अलॉट झालं त्याच्या हायर म्हणजे वरचं प्रेफरन्स कॉलेज जर तुम्हाला अलॉट झालं म्हणजेच बेटरमेंट झालं, तर तुम्हाला जे पहिलं कॉलेज अलॉट झालेलं होतं ती कॅन्सल होऊन नेक्स्ट जे अलॉटमेंट झालेलं आहे ते फिक्स होऊन जातं। म्हणजे ती जागा तुमची अपडेट रिझर्व केली जाते, पहिली जागा तुमच्या हातातून जाते। परंतु जर कोणाला न्यू बेटरमेंट झालंच नाही, तेच कॉलेज राहिलं, तर त्याची तीच जागा राहते, रिझर्व राहते। आणि कॅप राऊंड 3 साठी दोघेही इलिजिबल राहतात, वाटलं की अजून बेटरमेंट पाहिजे। आता उदाहरणार्थ सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो 3चा कट ऑफ वाढू शकतो का। तर एक प्रिव्हियस इयरच्या ऑब्झर्वेशन नुसार कट ऑफ जनरली कॅप राऊंड 3 ला वाढतो, कारण खूप कमी सीट्स राहतात कॉलेजेसमध्ये। कॅप राऊंड 2 संपेपर्यंत ऑलमोस्ट सीट्स फुल होतात कॉलेजेसच्या, मोस्टली बेस्ट इन्स्टिट्यूट जे आहेत ना आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट त्याच्या मोस्टली सीट्स फिल होतात। तर अशा पद्धतीने कॅप राऊंड 2 झाल्यानंतर कॅप राऊंड 3 साठी खूप कमी जागा असल्यामुळे कट ऑफ वाढण्याची देखील शक्यता जास्त असते। तर आय होप हा डाऊट तरी तुमचा क्लिअर झालेला असेल की कट ऑफचं काय इश्यू नेमका कॅप राऊंड 2चा। मग आता असा एखादा विद्यार्थी समजा असेल ज्याला कॅप राऊंड 2 मध्ये देखील कॉलेज मिळाले, 1 मध्ये तर नाही 2 मध्ये देखील मिळालं नाही, तर तो डेफिनेटली कॅप राऊंड 3 साठी तसा पण इलिजिबल आहे आणि 3 मध्ये त्याला एखादं कॉलेज नक्कीच मिळेल। परंतु त्या तशा विद्यार्थ्यांसाठी माझं सरळ सांगणं आहे, सरळ एक मत आहे की कॉलेज लिस्ट वाढवा। कारण साधारण एक एक्झाम्पल होतं, पर्सेंटाईल येत साधारण कमी, फॉर एक्झाम्पल 60-70 पर्सेंटाईल आणि कॉलेजेस टाकली अबो 90चे, तर कसं काय लागेल, 1 काय 2 मध्ये देखील लागणार नाही। त्यामुळे कॉलेजेसची लिस्ट वाढवा, आपली लिस्ट वाढवा। तर अशा पद्धतीने कॅप राऊंड 2 झाल्यानंतर कॅप राऊंड 3 साठी पुन्हा सेम प्रोसेस आहे, ऑप्शन फॉर्म भरून तुम्हाला ते करणे, ऑल प्रोसेस अँड ऑल। आणि कॅप राऊंड 2 मध्ये आता तुमच्या जर डिसिजन घ्यायचं असेल की आपण हे कॉलेज घ्यावं की नाही घ्यावं आणि स्पॉट राऊंड साठी पात्र व्हायचं असेल तर काय करायचं बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे हा। तर आता तुम्ही कॅप 1 मध्ये असो, 2 मध्ये असो किंवा 3 मध्ये देखील घेणार असो, कॉलेज एकदा घेतला आता घ्यावं तर लागणार तुम्हाला, कारण स्पॉट राऊंडची गॅरंटी नसते कॉलेजला सीट भेटेलच म्हणून। तर तुम्ही ऍडमिशन घेतलं, फीज पे करावं लागते, हो डेफिनेटली ऑल कम्प्लीट फीज पे करावी लागते तुम्हाला जेवढी इलिजिबल आहे तेवढी। तर डॉक्युमेंट देखील द्यावे लागतात। परंतु नंतर जर स्पॉट राऊंड मध्ये ट्राय केला आणि तिथे एखादं कॉलेज भेटलं तर मग काय, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का। आणि शक्यतो हे बघा, कुठल्याच कॉलेजला राईट नाही की तुम्हाला स्पॉट राऊंड मध्ये एखादं कॉलेज भेटलं तर तुम्हाला तुमची ती डॉक्युमेंट स्वतःकडे ठेवण्याचा राईट कॉलेजला नाहीच। कॉलेज तुम्हाला सर्व डॉक्युमेंट प्रोव्हाइड करतं, फीज देखील रिटर्न करतं, किंवा असं म्हणू शकतो डायरेक्ट ट्रान्सफर देखील, इन्स्टिट्यूट टू इन्स्टिट्यूट ट्रान्सफर देखील होतात। तर अशा पद्धतीचा हा सिनेरिओ आहे। आय होप स्पॉट राऊंड बद्दल देखील तुमचे कन्फ्युजन क्लिअर झालेले असेल। कॅप राऊंड 3 संपला की लगेच स्पॉट राऊंड सुरू होतात। स्पॉट राऊंड म्हणजे काय, इन्स्टिट्यूशनल राऊंड, जिथे कॉलेजच्या ज्या ब्लँक किंवा एम्प्टी सीट्स आहेत ज्या की फिल झालेल्या नाहीत त्या फिल करून घेतल्या जातात त्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत, जोपर्यंत फिल होत नाही तोपर्यंत। तर ठीक आहे ना, आपण स्पॉट राऊंड बद्दल तर माहिती देणारच आहोत की कुठल्या कॉलेजचा स्पॉट राऊंड कधी आहे काय, त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती जॉईन करणे विसरू नका। तर अशा पद्धतीचा हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता। तत्पूर्वी व्हिडिओ एंड करण्यापूर्वी काल मी एक कोडिंग कोर्स बद्दल अनाउन्समेंट केली होती बघा, सी प्रोग्रामिंग, C++, पायथन किंवा जावा
युनिव्हर्सिटी वाईज डिपेंड करतं सिलेबस, की शिवाजी युनिव्हर्सिटी असेल, मुंबई युनिव्हर्सिटी असेल, या युनिव्हर्सिटीजमध्ये सी प्रोग्रामिंग फर्स्ट सेमिस्टरला असतं आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पायथन प्रोग्रामिंग असतं फर्स्ट सेमिस्टरला. तर त्या हिशोबाने आपण हा कोर्स डिझाईन केलेला आहे, त्यामुळे रजिस्ट्रेशन करायला नक्कीच विसरू नका. तो कोर्स बेनिफिशियल राहणार आहे तुम्हाला आणि त्या कोर्सद्वारे तुमचे कोडिंगचा इंटरेस्ट डेव्हलप होईल, बेसिक नॉलेज देखील क्लिअर होईल आणि हँड्स ऑन प्रॅक्टिस सी प्रोग्रामिंगची तुमची नक्कीच होईल. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा जाणवल्याशिवाय राहणार आहे. हो, डेफिनेटली नक्कीच फायदा तुम्हाला होईल बघा. तर ठीक आहे ना. अजून जर कोणाला काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. कोणाला जर काही कॉलेजबद्दल शंका असेल, हे कॉलेज कसं आहे, ते कॉलेज कसं आहे, आता कॉलेजला नाव व्यर्थ कोणी ठेवू नये बरं का. कॉलेज ते कॉलेज असतं, इन्स्टिट्यूट ते इन्स्टिट्यूट असते, तिथे फॅकल्टीज असतात. फक्त डिपेंड करतं कुणावर, विद्यार्थ्यांवरती. जर विद्यार्थी फॅकल्टीजकडे जातच नसेल तर काय उपयोगच नाही ना. म्हणजे आता किती हुशार विद्यार्थी असू द्या आणि फॅकल्टीला म्हणजे कुठलीही डिग्री घेतलेली फॅकल्टी असू द्या, त्या विद्यार्थ्याच्या शंकेचं समाधान करणं फॅकल्टीचं कामच आहे आणि ते करतात देखील. परंतु फॅकल्टीकडे अप्रोच करण्याचं काम तर मात्र विद्यार्थ्याचं आहे ना. त्यामुळे विनाकारण सिनियर म्हणतील किंवा असं तसं कॉलेज चांगलं नाही वगैरे, त्यावर विश्वास ठेवण्याची मॅच्युअर तर तुम्ही नसताल आहे हो. कारण की व्हॉट इज राईट व्हॉट इज रॉंग हे सर्व तुम्हाला तरी कळतंयच. तर अशा पद्धतीने इल्युजन्समध्ये तर काय जगू नका. जे रिअल आहे, जे रिअलिटी आहे ती ॲज इट इज ओळखायला शिका. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कोडिंग कोर्सला देखील जॉईन करा आणि आय होप कॅपराऊंडबद्दल देखील डाऊट्स क्लिअर झालेले असतील. आपण कोर्समध्येच भेटूया डायरेक्टली. आता कोर्स लवकरच म्हणजे 1 सप्टेंबरपासून स्टार्ट करत आहोत बघा आपण, 1 सप्टेंबर. त्यामुळे सध्या जे पिरियड आहे रजिस्ट्रेशनचा, त्यात रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन कन्फर्म झालं की आपण तुम्हाला कोर्समध्ये एनरोल करून घेऊ. लाईव्ह लेक्चर्स ॲज वेल एज रेकॉर्डिंग खूप असे अवेलेबल आहे. 24/7 डाऊट सपोर्ट देखील अवेलेबल आहे डेफिनेटली. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन कीप लर्निंग. थँक्यू.